आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राईब करा तिलक. दामूशेठ, या बसा बसा. वहिनी अहो बसा ना. पंढरीनाथ, आता इथं आमचं मन लागेन असं झालंय. कोणी तुम्हाला काही बोललं का दामूशेठ? नाही पंढरीनाथ, इथं तर सगळेच आमचा आदर करतात, पण आम्हाला जायचंय. कारण आता आमचं ध्येय देवाचं दर्शन घेणं आणि देवाचा आशीर्वाद मिळवणं आहे. पण आम्हालाही तुमचा आशीर्वाद हवाय दामूशेठ. माझे देव तर तुम्हीच आहात. मला तुझ्या स्नेहाच्या बंधनात अडकवू नकोस पंढरीनाथ. जेव्हा देवाला प्राप्त करण्याची आस लागते तेव्हा मोठ्यात मोठ्या मोहमायेचा पाश देखील माणसाला अडकवू शकत नाही. धनदौलतीने त्याचे डोळे दिपत नाहीत आणि कुठलंही नातं त्याला मोहित करत नाही. देवाला प्राप्त करण्याच्या मार्गात येणारी प्रत्येक अडचण पार करत तो पुढे जात राहतो. आता त्याच्या मुखी केवळ देवाचं नाव असतं. तो श्वास घेतो ते ईश्वरासाठी आणि श्वास सोडतो देखील त्याच्या नावा सहितच. त्याच्या हृदयातून देवाचंच नाव ऐकू येतं. ही देवाला प्राप्त करण्याची आस म्हणजे भक्तीची परिसीमा आहे. त्याला सुख दुःख आनंद वेदना कशाशीच काही घेणं देणं नसतं. कुणाच्यात आसक्ती उरत नाही ना कुणाच्यात आकर्षण. हीच वैराग्याची भावना आहे. असे वैरागी केवळ ईश्वरामध्ये रुची बाळगतात आणि उद्धार करून घेतात. सबका मालिक वैद्य बुवा काय आहे? का ओरडतो आहेस मूर्खा? अहो वैद्य बुवा, मी असं ऐकलंय की गावातले लोक आपल्याला मारायची योजना आखतायत. काय? पण का? गावातले लोक म्हणतायत की द्वारकानाथजींनी या गावाचं वातावरण दूषित केलंय. अरे वातावरण मी नाही, तू दूषित करून ठेवलंयस. सारखं शिर्डीचं नाव काढून, कारण तुझं डोकं देखील दूषित झालंय त्या ढोंग्याच्या नावाने. हो, माझं डोकं स्वच्छ आहे म्हणूनच म्हणतोय शिर्डीला चला. अरे जेव्हा पाहावा तेव्हा शिर्डी ठेवलं काय त्या शिर्डीमध्ये? अरे गाढवा, नाही म्हणजे मला असं म्हणायचंय की आदरणीय का असं बोलून आपल्या आणि द्वारकानाथजींच्या मंदबुद्धीचं प्रदर्शन करताय. काय म्हणालास तू धोंड्या? अरे द्वारिकानाथजी, मी तर एवढंच म्हणतोय, आजपर्यंत मंदिरात कोण राहतं असा प्रश्न कोणी विचारलाय का? तुम्ही तर ज्ञानी आहात, मग सांगा ना मंदिरात कोण राहतं ते? तो पुजारी राहतो. हो. ए गाढवा, मला म्हणायचंय की आदरणीय, अहो मंदिरात तर देव राहतो. वा. आता सांगा, शरीरात कोण राहतं? शरीरात अरे हे तर हाही सांगू शकेल. सांग रे. शरीरात आत्मा राहतो. पाहिलं द्वारकानाथजी, मी ह्या धोंड्याला नेहमीच मंदबुद्धी समजत होतो, पण आजकाल तर तो ज्ञानी असल्यासारखा बोलतोय. राम 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 राम. माणूस जेव्हा विकारांच्या अधीन होतो तेव्हा तो विकारांच्या इशाऱ्यांवरच चालतो.
विकार जसे त्याला नाचवतात तसा तो नाचतो. ज्यांचं मन दुर्बळ आहे ते भूत प्रेतांच्या कल्पनेनेच घाबरून जातात. पण हे भूत पिशाच्च आहे तरी काय? विकारच तर आहेत. जो पापी आहे तो आपल्या स्वतःची चाहूल लागली तरी घाबरतो, आणि ज्याच्या मनात अविचार कुकर्म आहे तो आपली चावली पाहूनही घाबरून जातो. माणसाच्या मनात कुविचार पाप येतात कसे काय? कारण माणूस जेव्हा वाईट संगतीत फसतो तेव्हा त्याचं मन पापाकडे आकर्षित होतं. कुविचार त्याला स्वतःकडे खेचतात. मग त्याची भाषा बदलते. ज्या तोंडाने त्याने देवाचं नाव घ्यायला हवं त्याच तोंडाने तो शिवी गाळ करू लागतो. देवालाच दोष देऊ लागतो. वैद्यभुवांसारखं बाबा. ते पण द्वारकानाथांच्या कुसंगतीमध्ये फसलेत ना बाबा. सगुण अशा भूत पिशाचांना पळवून लावायचं असेल तर कुसंगतीला टाळावं. नेहमी सत्संगतीत राहा, कल्याण होईल. लक्षात ठेव, सत्संगतीशिवाय विवेक नाही होत. सत्संगती आनंद आणि कल्याणाचं मूळ आहे. सत्संगतीमुळे मनात चांगले विचार येतात, चांगली कर्म करण्याची प्रेरणा मिळते. एखादा दुष्ट किंवा दुराचारी जेव्हा सत्संगतीच्या सानिध्यात येतो तेव्हा त्याच्या मनात परिवर्तन होऊ लागतं. त्याचे विचार, त्याची भाषा बदलू लागते आणि तो सुधरू लागतो. म्हणूनच विकाररूपी भूत पिशाच्यांची संगत सोडा आणि स्वतःला भगवंताच्या भक्तीत लीन करा. कल्याण होईल तुम्हा सर्वांचं. अरे श्यामा! गुरुजी थोडासा अशक्तपणा आलाय देवा. उपोषण करतोय ना. श्यामा, तू वेडेपणा करतोयस. मी आणखी एक वेडेपणा करणार देवा. जेव्हा द्वारकामाईपर्यंत चालता नाही येणार तेव्हा कोणाची तरी मदत घेऊन येईन. मग इथंच कुठेतरी कोपऱ्यात पडून राहीन आणि मग तुमचं दर्शन घेत घेत हे प्राण सोडीन देवा. श्यामा, आणि जर तुझे प्राण जाण्याआधी माझे प्राण गेले तर? नाही नाही देवा. उठ श्यामा. महाळसापती, श्यामाला नीट सांभाळून घरी ने. कारण वणीला जाण्यासाठी श्यामामध्ये ताकद तर राहिली पाहिजे ना. नाही नाही, मी वणीला नाही जाणार देवा, नाही जाणार. ठीक आहे, मग मी वणीला इथंच घेऊन येतो. बस. आ जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. जय गणेश हरे, श्री जय गणेश हरे. साईनाथ, कित्येक वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी तुम्ही शिर्डीत पाऊल ठेवलं होतं. आम्हा शिर्डीवाल्यांच्या भाग्यानेच तुम्ही शिर्डीला आले आहात बाबा. तुमची कृपा
अशीच आमच्यावर राहू दे बाबा. भगवंताने निर्माण केलेलं हे जग गुण अवगुण पाप पुण्य विष अमृत रात्र दिवस जीवन मृत्यू यासारख्या विरुद्ध तत्वांनी बनलेलं आहे. कदाचित त्याने बनवलेल्या माणसाची परीक्षा घेण्यासाठी त्याने अशी विरुद्ध तत्व बनवली असतील. माणसाने फक्त चांगल्या तत्वांचा स्वीकार केला पाहिजे, चांगली कर्म केली पाहिजे, चांगल्या संगतीत राहिलं पाहिजे, कुसंगतीपासून वाचलं पाहिजे. आपण हे कधीही विसरता कामा नये की जे दुष्ट असतात ते आपले शत्रू किंवा मित्र दोघांच्याही उत्कर्षावर जळतात. त्यांना फक्त आपलंच हित आणि स्वार्थ हवा असतो, दुसऱ्या कुणाचं नाही. पण जे साधू असतात महात्मा असतात ते नेहमीच दुसऱ्यांचं भलं चिंततात, समाजाचं कल्याण करतात. दुरात्मा आणि महात्मा किती फरक आहे दोघांमध्ये. जेव्हा दुरात्मा भेटतो तर तो दुःख देतो आणि महात्मा जेव्हा आपल्यापासून दूर जातो तेव्हा आपल्याला दुःख होतं. साधू संतांचा कुठल्याही वेशात सन्मान केला जातो, कुठल्याही परिस्थितीत त्यांची पूजाच केली जाते. साधूच्या घरचा पोपट सुद्धा राम नाम जपतो आणि दुष्टाच्या घरचा पोपट शिव्याच देतो. साधू संतांच्या संगतीत माणसाची उन्नती होते आणि दुरात्म्याच्या संगतीत अवनती. साधू प्रत्येकाला समान दृष्टीने पाहतो. त्यांचा कोणी मित्र नसतो, कोणीही शत्रू नसतो. ज्याप्रमाणे हातात धरलेलं फूल दोन्ही हातांना समानपणे सुगंधित करतं, त्याचप्रमाणे साधू संत शत्रू असो की मित्र दोघांचाही समान रूपात उद्धार करतात, कल्याण करतात. जसं की तुम्ही सर्वांचा उद्धार करता बाबा. तुमच्या तर क्रोधानेही लोकांचा उद्धार होतो बाबा. दामूशेठ, आत्ता समजलं की साईनाथ गणेश मंदिरात का आलेत ते. आता आपण सर्वात आधी द्वारकामाईमध्ये जाऊन साईबाबांचं दर्शन घ्यायला हवं. बाबा बाबा श्याम साईनाथ मेरे, तुम ही राम तुम ही श्याम साईनाथ मेरे. दूर किए तुमने मेरी राह के अंधेरे, तुम ही राम तुम ही श्याम. उठा दामू अण्णा. बाबा बाबा, आता आम्ही तुम्हाला सोडून कुठेही नाही जाणार. तुम्ही सगळे माझ्या जवळ राहाल, मग माझ्यापासून कित्येक कोस दूर असणाऱ्यांवर माया कोण करणार दामू? त्यांना हा विश्वास कोण देईल की त्यांचं देखील भलं होईल? हे तर तूच करणार ना. हा श्यामा पण म्हणतोय की वणीला नाही जाणार म्हणून. माफ करा देवा, पण मी वणीला नाही जाणार. हा, ऐकलंस का तू दामू? तुझ्याच सारखा या श्यामालाही शिर्डीतच राहायचंय. पण मग शिर्डी बाहेर राहणाऱ्यांचं कल्याण कोण करेल? त्यांचा उद्धार कोण करणार? दामू, त्या टप्प्यावर सुख तुझी वाट पाहतय. बाबा बाबा, आता आमचं सुख इथेच आहे, तुमच्या चरणांपाशी बाबा. हो बाबा, आता आम्हाला कुठल्याही वस्तूची कुठलीही आकांक्षा किंवा उपेक्षा नाही उरलीये. खूप भोगलत ना उर्मिला बेटी.
देवाने तुम्हा दोघांची परीक्षा घेतली आणि त्याच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही सफल झालात. बाबा, आता आम्ही आमचं उरलेलं आयुष्य तुमची सेवा करत घालवणार बाबा. नाही दामू, माझी नाही, समाजाची सेवा करायची आहे तुला. ईश्वर प्रत्येकाचं कर्मक्षेत्र आणि कार्यकाळ निश्चित करूनच त्यांना या धर्तीवर पाठवत असतो. तुझं कार्य आणि कार्यक्षेत्र देखील निश्चित आहे दामू. तू अहमदनगरच्या लोकांसाठी कार्य करशील. आता आम्हाला मोह ना लोभ, धन दौलत, जमीन, घर सगळं काही मागे सोडून आम्ही इथं तुमच्याकडे आलोय बाबा. दामू, जो माणूस सत्याची साथ देतो, सत्याचा मार्ग अंगीकारतो, सत्य बोलतो, त्याचं कधीही वाईट नाही होत. याचं उदाहरण भगवंत तुझ्याद्वारे समाजाला देऊ पाहतोय. त्याला हे सांगायचंय की सत्याची साथ देणाऱ्या सोबत तो स्वतः असतो. म्हणून तुला परत अहमदनगरमध्ये तुझ्या घरी परतावं लागेल. अलिप्त राहून व्यापार धंदा करताना आपलं धन दौलत जमीन जुबला यांचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी कर. समाजाचे आशीर्वाद घे. भुकेलेल्यांची भूक भागव, तहानलेल्याची तहान भागव, निराधारांचा आधार बन. तुझं कल्याण होईल. जशी तुमची आज्ञा बाबा. तुमचं कल्याण हो. ते पहा, तुमचे कुटुंबीय. शंकर, बाबा, बाबा, शंकर, हे सगळं काय आहे? शंकर, काय झालंय तुझ्या हाताला? शंकरला अर्धांगवायूचा झटका आलाय आणि दिनकरच्या पोटात गाठ झालीये. हे सगळं कसं काय झालं? याला तुम्ही जसं कराल तसं भराल असं म्हणू शकता. नाही नाही, हे काय केलंय देवाने? शंकर, राव करा वहिनी. शंकर, उठ उठ. यांना त्यांच्या चुकीची जाणीव झालीये. जर तुम्ही यांना माफ केलं तर कदाचित हे बरे होतील. साई श्याम दुख भंजन तेरो नाम. साई राम साई श्याम दुख भंजन तेरो नाम. सुख धाम धन धाम साई राम साई श्याम. गुण धाम यश धाम साई राम साई श्याम. ओ भक्त वत्सल दीन बंधु बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. साई बाबा तुझे प्रणाम. जेव्हा तुटण्याच्या टोकावर उभं असलेलं एक कुटुंब पुन्हा एकत्र होतं, पुन्हा एकमेकांचं होतं, तेव्हा हे ईश्वरा तुला नक्कीच खूप आनंद होतो.
जेव्हा कुटुंबात उभी राहिलेली भिंत पडते तेव्हा सर्वात आनंदी होणारी व्यक्ती मी असतो. मी तुझा कृतज्ञ आहे देवा. आपल्या मुलावर सदैव अशीच कृपा करत राहा. पण माझी एक तक्रार आहे देवा. तुझी परीक्षा एखाद्या अग्नी परीक्षेसारखी का असते? एवढ्या कठोर परीक्षेची खरंच गरज आहे का? तुझी लीला तूच जाणो. आमची एवढी बुद्धी नाहीये की तुझी लीला समजू शकू. पण मी खूप आनंदी आहे देवा. खूप आनंदात आहे देवा. खूप आनंदात आहे देवा. साईनाथ महाराजांचा, साईनाथ महाराजांचा, साईनाथ महाराजांचा, साईनाथ महाराजांचा. बाबा बाबा काय झालं काय झालं? सुकन्या, सुकन्या, सुकन्या. तुम्ही असंच रडत बसाल तर आमचाही धीर खचेल. काय करू? सुकन्याच्या आठवणी पाठलागच करत राहतात. माझी मुलगी माझ्याकडे दुसरा बाहुला मागत होती आणि मी शब्द देऊन सुद्धा तिला दुसरा बाहुला नाही दिला. तिने दुसरा बाहुला स्वतःच शोधून घेतला. मग जेव्हा मी तिला त्या बाहुल्यासोबत खेळायला परवानगी नाही दिली तर ती त्याला घेऊन कुठेतरी लांब निघून गेली. माझी परवानगी घेणं तर लांबच, तिने मला सांगितलंही नाही. घाबरली असेल ती की मी पुन्हा एकदा तिला नकार तर नाही देणार ना. पण आपल्याला तर या गोष्टीचा आनंद झाला पाहिजे की ती तिच्या दुसऱ्या बाहुल्या बरोबर आहे. आपण तर माता सप्तशृंगीकडे अशी प्रार्थना केली पाहिजे की आपली मुलगी उमाकांबरोबर सुखी राहावी. देवी माते, माझे आई वडील आणि माझा भाऊ गोपीला सदैव सुखी ठेव. आणि माझ्यासाठी काही नाही मागितलंस देवीकडे? तुमच्या आणि माझ्यासाठी काय मागू देवी मातेकडून? आपल्याला एकमेकांची साथ देऊन आधीच आयुष्यातलं सर्वात मोठं सुख दिलंय. एकदम बरोबर बोललीस तू सुकन्या. मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. हे तुम्ही नकोय मला. अगं मी तुझा मित्र आहे, शेजारी आहे. शेजारी आहे नाही, शेजारी होता. हो बाबा, शेजारी होतो, पण आता तू माझी धर्मपत्नी आहेस. तुला माझी पत्नी बनवून मी ह्या नव्या घरात आणलंय. काकाजी, काकीजींची आठवण आली होती, परंतु आपण सध्या वणीला जाऊ नाही शकत. आपण त्यांना न सांगता लग्न केलं ह्याचंच मला खूप वाईट वाटतंय. कोण जाणे बाबा काय विचार करत असतील. सुकन्या, आई वडील कधीही आपल्या मुलांचं वाईट नाही चिंतत. माझे तर आई वडीलच नाही आहेत, पण मी काकाजी काकीजींनाच माझे आई वडील समजतो. मला ह्याचं वाईट वाटतं
की आपण त्यांचे आशीर्वाद घेतले नाहीत. हो, त्यांचा आशीर्वाद मिळाला असता तर किमान मनाला बरं वाटलं असतं. वाईट नको वाटून घेऊ सुकन्या. आता जेव्हा मी कामासाठी बाहेर जाईन तेव्हा तूही माझ्या बरोबर चल. आपण तीर्थक्षेत्र जाऊ, मंदिरामध्ये जाऊ, देवांचं दर्शन घेऊ. देवही तर आपले आई वडील आहेत. आपण त्यांचे आशीर्वाद घेऊ सुकन्या. आणि देवाची इच्छा असेल तर एक ना एक दिवस आपल्याला काकाजी आणि काकीजी नक्कीच आशीर्वाद देतील. बोले शिवशंकर जय, बम बम बोले, बम बोले, बम बम बोले, शिवशंकर की जय, बोले जय जय, बम बम बोले, बम बम बोले. अचानक हे लोक या गावात कसे काय आलेत? महाशिवरात्री आहे ना, सगळे रात्री विश्रांती घेतील आणि सकाळ झाल्यावर प्राचीन शिव मंदिरात शंकराचं दर्शन घेतील. प्राचीन शिवमंदिरात शंकराचं दर्शन? वत्स, तू का काळजी करतोस? सगळं व्यवस्थित होईल. तू बाबाकडे जा. तिथे जाऊन तुझ्या मनाला शांती मिळेल आणि तुझं मन पुन्हा स्थिर होईल. शिवबाबा? उषा, मी तर विसरूनच गेलो होतो. भोलेनाथांना शिवबाबा देखील म्हणतात. आई सप्तशृंगीने मला बाबांचं दर्शन घ्यायला सांगितलं होतं. महाशिवरात्रीची चांगली संधी आहे. मी प्राचीन मंदिरात शिवबाबांचं दर्शन घ्यायला जाईन. नक्की जाईन मी. नक्की जाईन शिवबाबांच्या दर्शनाला. धोंड्या, अरे मूर्खा, इतकं टक लावून काय बघतोस त्याचं तोंड तू? वैद्य बुवा, रोज रोज द्वारकानाथजी आणि जीवाजीचं तोंड बघत बसण्यापेक्षा हा सुंदर चेहरा पाहिलेला बरा. वैद्य बुवा, माझं मन म्हणतंय की आपण शिर्डीला जाऊया. माझं मन म्हणतंय की ह्या धोंड्याचा गा दाबावा. मी असं काय म्हणालो? मी तर फक्त म्हणालो की आपण सगळे शिर्डीला जाऊया. काय रे, शिर्डीत तुझं लग्न आहे का? ते काय होत नाही आता. जेव्हापासून वैद्य बुवा या द्वारकानाथांसोबत राहू लागलेत तेव्हापासून माझ्यासाठी स्थळ घेऊन येणारे सगळे पळूनच जातात. ते काही माझ्यामुळं नाही, ते तुझं थोबाड बघून पळून जातात. धोंड्या, मला वाटतंय की तुला लग्न करायची खूप घाई आहे आणि त्याच बरोबर माझ्या हाताचा मार खाण्याचीही, कारण ही तर तुझी जुनी सवय आहे. काय द्वारकानाथजी? हे घे. मी तुमची भलाई पाहतो आणि तुम्ही मात्र माझी धुलाई करता. कधी अक्कल येणार साईबाबांनाच ठाऊक. काय म्हणालास तू? वैद्यजी तेच म्हणाला जे आपण सर्वांनी ऐकलं. नालायका, नालायक कुणीकडचा? मारा मारा. पण जर आपण आज शिर्डीत असतो तर महाशिवरात्रीच्या उत्सवात सहभागी झालो असतो, भांग प्यायलो असतो आणि साईबाबांचं गाणं ऐकत असतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. डमरुपाणि शूलपाणि तेन
तुम आदि देव अनादि हो, तुम अंतहीन अनंत हो। ओम नमः शिवाय। श्रीमंत हो भगवंत हो, हे नाथ गिरिजाकंत हो। ओम नमः शिवाय, नमः शिवाय। भोलेनाथ शिव शंकर की जय। भोलेनाथ शिव शंकर की जय। भोलेनाथ शिव शंकर की जय। हे शिवशंकरा, माझ्यावर कृपा कर. माझ्या मुलीची आणि माझी भेट घडव. देवा शंकरा, माझे आई वडील आणि भावाला सुखात ठेव, आनंदी ठेव. हे शिवशंकरा, तुझा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत असू दे. काय भाऊ, शंकराच्या मंदिरातही बेचैन दिसतोयस? इथं देखील तुम्ही तुमचं मन एकाग्र नाही करू शकत. कोणाचा शोध घेतोय तू? जे आपल्या जवळ आहे त्यालाच का तू शोधतोयस? जय भोलेनाथ, जय भोलेनाथ. हे शिवबाबा, तुझ्या दर्शनानंतर सुद्धा माझं मन अशांत काय? सुकन्या, सुकन्या बेटी, सुकन्या, उमाकांत. भोलेनाथ शिवशंकर की जय। बम बम भोले, जय। बम बम भोले, बम बम भोले. सुकन्या, सुकन्या. भोलेनाथ शिवशंकर की जय. भोलेनाथ शिवशंकर की बम बम जय. भोले. उषा बरोबरच बोलत होती की मला भ्रम होऊ लागलेत. साई राम साई श्याम, दुख भंजन तेरु नाम। साई राम साई श्याम, दुख भंजन तेरो नाम। हे साईनाथ तेरे आने से, हे साईनाथ तेरे आने से, हुआ धन्य ये धरती धाम धाम। साई राम भिक्षाम देहि, भिक्षाम देहि आई, भिक्षाम देहि. सुखी रहा. आता का ओरडतेस? भूक लागली आहे ना? हे बघ, ये खाऊ घालतो. ये. भूक लागली आहे ना? हा, खा खा खा. तेव्हाच तुला माझी आठवण येते नाही का? मंगूबाई, तू मागच्या जन्मी अगदी अशीच होतीस. हा, घराच्या कोपऱ्यात लपून छपून खायचीस, म्हणूनच तर तुझी सासू तुझ्या रागवायची. हे असं असं काय करतेस? हा, खा खा खा. आधी आकाशाशी बोलायचे आणि आता गायीशी बोलताय. माझ्या आईने ऐकलं असतं ना, तर म्हणाली असती की हा खूप मोठा वेडा आहे. घे. पोट भरलं ना? हे तर असे बोलतायत जसं काही या जनावराला सगळं समजतंय. अजून नाही, मी जातोय. नाहीतर गोंद्या माझ्यावर रागवेल, म्हणेल की मी तुम्हा सर्वांचे लाड करतो, तुमचं कौतुक करतो. हो हो, जातोय जातोय. बस 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 बस, परत भेटू. बरं बरं बरं.
बरं बरं, माहितीये. संजूबाईने जे लाडू मला भिक्षेत दिलेत ते तुला खायचे आहेत, म्हणून तू माझ्या मागे मागे आहेस. देतो. घे लाडू खा. आणखी खा. जा. मला माहितीये, लाडूच्या मागे लाडू. देवा, अरे श्रवण, माझ्या मित्रा, ये. बस. कसा आहेस? ते एकटेच लाडू खाताय का मित्रा? लाडू? कुठं आहे लाडू? तुमच्या हातात. हे बघ, काही नाहीये. त्या हातात. या हातात? हे बघ, या हातात पण काही नाहीये. आपल्या मित्रापासून लपवताय? हे काय आहे? लाडू. मैत्रीमध्ये काहीच लपवायचं नसतं मित्रा. अरे, एकटाच खाणार? मला नाही देणार. हे घ्या. हा लाडू पण तुझ्यात सारखा गोड आहे. तसे तर तुम्ही पण खूप छान आहात मित्रा. खरंच? एक गोष्ट सांगा, तुम्हाला जनावरांची भाषा समजते? समजते. मग सांगा, ती गाय तुम्हाला काय सांगत होती? अरे हो, गाय हे म्हणत होती की लाडू पटापट खाऊन टाका, पटापट खा, नाहीतर श्रवण येऊन खाऊन टाकेल. बाबा, बहुतेक यांना पण समजते की आपल्याकडे लाडू आहेत. लाडू नाहीयेत. हा, बस. लाडू, मी तर तुम्हाला सांगायला आलोय की तुम्ही बेडकाला वाचवा. बेडकाला? हा, श्रवण, एका सापाने बेडकाला पकडून तोंडात दाबून ठेवलंय, म्हणून बेडूक घाबरून जोर जोरात ओरडतोय. अरे मित्रा, खरंच त्या सापाने बेडकाला पकडून ठेवलंय. बाबा लवकर जा, तो बेडूक तुम्हाला बोलावतोय बाबा. मित्रा, यांना पण तुमच्यासारखी जनावरांची भाषा येते? बाबा, तुम्ही लवकर चला ना, उशीर कराल तर साप बेडकाला खाऊन टाकेल. अरे, असा कसा खाऊन टाकेल? मी त्याचा संरक्षक बाप इथं बसलोय ना. मग त्या सापाची काय हिम्मत की त्या बेडकाला खाऊन टाकेल? नाटक तर छान करतात हे. बाबा पुढे नका जाऊ. बाबा, तो साप डसेल तुम्हाला. अरे, कसा डसेल? हट, दात तोडून टाकीन मी त्याचे. देवा, हा कसला दुष्टपणा आहे जो जन्मोजन्मी पिच्छा करतोय. माणसाला विकारांपासून मुक्ती कधी मिळेल? वीरभद्रप्पा, कधी सुधारशील तू? कधी? वीरभद्रप्पा, कुणाला तू शत्रू समजतोयस? कुणाला? चेतन वसप्पाला त्याच्या कर्माची फळं मिळाली आहेत आणि तुलाही तुझ्या कर्माचं फळ मिळालंय, म्हणून तर चेतन बसप्पा बेडूक झालाय आणि तुला सर्पयोनी मिळाली आहे. वीरभद्रप्पा, इतकं अधपतन होऊन देखील शत्रुत्व? अरे, तुला तुझं कल्याण हवं असेल तर देवाची भक्ती कर, ईर्ष्या, द्वेष, तिरस्काराचा त्याग कर. सोडून दे चेतन बसप्पाला. वीरभद्रप्पा, सोड त्याला. सबका मालिक एक.